जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा। जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज के दौर में उनकी जो हुकूमत थी हमारे महाराष्ट्र में, उस टाइम में मुसलमानों ने मराठा समाज के बाद अगर सबसे ज़्यादा तादाद अगर किसी समाज की थी तो वो थी मुस्लिम समाज। मुस्लिम समाज ने हमेशा उनके साथ रहे, उनकी मदद की। उनके फौज में आप लोग सब जानते हैं, और संभाजी ब्रिगेड जिन्होंने मुसलमान और मराठों का क्या नाता है ये पूरे महाराष्ट्र में एक मैसेज दिया है, वो बहुत बड़ी बात है। हम जरंगे पाटिल साहब के 11 तारीख की जो सभा होने वाली है उसके लिए यहाँ पर आए हैं। मुस्लिम समाज बोलकर हम एक कार्यक्रम लेने के सिलसिले में यहाँ पर आए हैं और एक मैसेज देना चाहते हैं कि यहाँ पर एकता का मुजाहरा होगा। सारे हिंदू मुस्लिम भाई मिलकर आपकी मदद करेंगे। यकीन मानिए अंबाजोगाई के सारे मुसलमान आपके साथ होंगे, आपको पाटिंबा देंगे। और हम उस दिन ये हम पाटिंबे का प्रस्ताव जरंगे पाटिल साहब के कार्यक्रम में रखने जा रहे हैं। मैं सभी मेरे भाइयों से गुजारिश करता हूं कि हमारे इस पाटिंबे को कबूल करें। जरंगे पाटिल साहब जो मराठा आरक्षण जैसे चल रहे हैं उनको हम सब मुस्लिम समाज का पाटिंबा है, और उस सिलसिले में हम सब दोस्त मुस्लिम कंपनी ने पानी का इंतज़ाम और अल्पोपहार का इंतज़ाम यहाँ करेला है। तो ये सब कमेटी से ऐसी रिक्वेस्ट है कि हमारा जो इंतज़ाम है कबूल फरमाए सब, और हम सब आपके साथ है, खाने को खाना लगा के आप सब मराठा भाइयों के साथ हमारा सबको पाठिंबा आहे। संघर्ष त्यांनी उभा केलेला या राज्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये किती मेहनत घेत आहेत आपण सगळे पाहतो। आज या 11 तारखेला आमच्या परिसरामध्ये म्हणजे माझ्याच गावाच्या जवळ या सर्व बांधवांनी त्यांना बोलवलेलं आहे आणि हा संघर्ष योद्धा येतोय। मनोज जरांगे पाटील यांनी 5 तास चौंडी या ठिकाणी धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी ते स्वतः आलेले होते। मी स्वतः त्यांच्या अंतरवली या ठिकाणी त्यांना जाऊन पाठिंबा दिलेला होता। आज या राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा आणि धनगर आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, कारण ही दोन्ही या राज्यातला मोठा आणि दुसरा छोटा भाऊ ही आरक्षणाची लढाई हातात हात घालून लढत आहेत। आणि राज्य सरकारला या दोन्ही समाजाच्या वतीनं विनंती करतो की या संघर्ष योद्ध्याला किंवा धनगर समाजाला यापुढे आरक्षणासाठी तुम्ही फार त्रास देऊ नये। आमच्या आरक्षणाची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि उद्याच्या 11 तारखेच्या सभेला सर्व धनगर बांधवांच्या वतीनं यशवंत सेनेच्या वतीनं आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहोत हा संदेश मी आपल्या माध्यमातून आपल्याला देतो। जय मल्हार, जय शिवराय। येत्या 11 तारखेला क्रांतीसूर्य मनोजी जरांगे पाटील साहेब यांची जी अंबाजोगाई कारखान्यावरची सभा होत आहे, मी एक शिवसेनेचाही म्हणून आणि वंजारी समाज हा पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी आहे आणि मराठा समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ही पूर्ण म्हणजे योग्य आहे। ह्या आरक्षणाला मराठा समाजाच्या आरक्षणाला मी व माझा समाज कधी पण पाठिंबा, माझा जाहीर पाठिंबा आहे। वाघाळ्यामधून येणार आहेत, कारण या जवळच्या प्रत्येक गावागावामध्ये जनजागृती चालू आहे। आणि मी एक ओबीसी समाजाचा असल्यामुळं ओबीसी समाजातील 18 पकड जाती जमातीतील लोक जरांगे पाटील यांच्या सभेसाठी या ठिकाणी येणार आहेत। आणि आमचंही आव्हान आहे या ठिकाणी सर्वांनीच यायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हे सर्व समाजाची मागणी। वरी काही असेल, मोठ्या नेत्याचं काही म्हणणं असेल, पण गावगाड्यातील जे गुण्यागोविंदानं 18 पकड जातीतील 12 बलुतेदाराला जे मराठा समाज इथं सांभाळतो, त्यांचे जे रोज दैनंदिन व्यवहार करतो, त्यांच्या दुःखात सुखात जे सामील होतात, वरचे लोक काही बोलतात, त्यामुळं मराठा समाजासोबत या गावगाड्यातील सर्व समाज जरांगे पाटील यांच्या सभेला येणार, उपस्थित राहणार आणि यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लागणार। आरक्षणाच्या बाबतीत ज्या सराटी या ठिकाणी ज्या पद्धतीनं नियोजन झालं होतं त्याच पद्धतीनं अंबाजोगाई इथेही सभा आयोजित केलेली आहे। या सभेला सुद्धा पूर्ण मराठा बांधव असतील, 18 पकड जातीच्या लोकांनी इथे सभेला हजर राहायचं। पूर्ण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी
सर्व महिलांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. जवळपास 1001 सैनिक आमचे स्वयंसेवक काम करीत आहेत. तरी सर्व बांधवांनी आपापल्या घरातून सर्व कुटुंब या ठिकाणी हजर राहून आपल्याला ही अंतिम लढाई आपली आहे आरक्षणाची, जी की आपल्याला 25-30 वर्षानं आरक्षणासाठी आपण झटत होतो, ती कुठेतरी आता शेवटच्या अंतिम टप्प्यात आलेला असल्यामुळं सर्व 18 पगड जातीसुद्धा या ठिकाणी येऊन आपल्याला पाठिंबा देत आहेत. आता दोडतले साहेब आले त्यांनीही पाठिंबा दिला. धनगर समाजाच्या वतीनं मुस्लिम समाजाचा पाठिंबा दिलेला आहे. तरी आपल्या मराठा बांधवांना माझी विनंती आहे की शांततेत येऊन आपल्याला हे आंदोलन यशस्वी करून आपल्या पदरामध्ये हे आरक्षण वाढवून घ्यायचं असल्यामुळं आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन शासनावर दबाव टाकून त्यांना आपलं जे हक्काचं आरक्षण आहे ते मिळवून आपल्या येणाऱ्या पिढीला ह्याच्यातून चांगलं काही त्यांच्या घडवून द्यायचं असल्यामुळं ही शेवटची संधी समोर सर्वांनी येऊन ह्या ठिकाणी अल्पोपहाराची सोय केलेली आहे. मुस्लिम समाजानं पाण्याची आणि अल्पोपहाराची केली. धनगर समाजाच्या वतीनं दोघांवरच्या तिथं खिचडीचं वगैरे नियोजन केलेलं असल्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी येऊन आपला ही जसा आंतरसराठीला ज्या पद्धतीनं कार्यक्रम झाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं कालबोट कुठंही लागलेलं नव्हतं त्याच पद्धतीनं आपल्या इथंही कितीही लाखो 1.5 लाख लोकांची सभा जरी झाली तरी सर्व व्यवस्था आम्ही सर्व संयोजकांनी अंमलबजावणीच्या सर्व काळजीपूर्वक घेतलेली असल्यामुळं हीच या ठिकाणी सांगून मी ह्या विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त सभेला येऊन शोभा वाढवावी. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी या ठिकाणी जाहीर सभा झाली आणि त्या सभेचं ज्याप्रमाणे नियोजन करण्यात आलं होतं त्याच पद्धतीनं आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना वाघाळा बैलगाडी मैदान या ठिकाणी भव्य दिव्य येत्या 11 तारखेला मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आणि त्या धर्तीवरच संपूर्ण नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अगदी परळी तालुका असेल, आंबेजोगाई तालुका असेल किंवा रेणापूर तालुका असेल, या ग्रामीण भागातून असंख्य मराठा बांधवाबरोबरच 18 पगड जातीचे सर्व प्रकारचे बांधव या सभेला मोठ्या संख्येत येणार आहेत आणि त्याच पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परळीकडून येणारे वाहन आंबेजोगाई रोडवर, कारखाना रोडवर त्यांची पार्किंग वेगळी करण्यात आलेली आहे. इकडून रेणापूर फाट्याकडून येणारी पार्किंग, त्यांची पार्किंग वेगळी करण्यात आलेली आहे. देवळा, धानोरा, अकोला यांच्याकडून येणारी पब्लिक जी आहे त्यांच्यासाठी पार्किंग स्वतंत्र वेगळी करण्यात आलेली आहे. लोखंडी सावरगाव ते बोरी सावरगाव या भागातून येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळी पार्किंग आहे आणि धारूर तालुक्यातून येणाऱ्या लोकांसाठी वेगळी पार्किंग आहे. सुमारे म्हणजे या ठिकाणी 100 एकरवर जरी सभा होत असली तरी सभाचं ग्राउंड कमी पडते की काय अशी शंका ग्रामीण भागातून व्यक्त केली जात आहे आणि त्यानुसार या सभेचं ग्राउंडसुद्धा वाढवण्याची शक्यता सकल मराठा बांधवांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळे ही सभा ऐतिहासिक होणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, देत कसं नाही. या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आरक्षण योद्धा मराठ्यांचा कैवारी या लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि सबंध महाराष्ट्रामधला मराठा समाज जरांगे पाटलाकडे फार आशेनं पाहतोय आणि जरांगे पाटलाच्या युद्धामध्ये या लढ्यामध्ये यश पदरात पाडून घेतल्याशिवाय महाराष्ट्रातला मराठा स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचं नेत्रदीपक यश आपल्याला या लढ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातून उभं राहताना आपल्याला दिसत आहे. आता या आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भामध्ये आता आपल्या नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्या या सभेचे पडसाद उमटले पाहिजेत. जागोजागी या ठिकाणी ह्या अशा सभा मराठा आरक्षण समितीच्या मार्फत आयोजित केले जात आहेत आणि या तालुक्यातील, या मतदारसंघातील सर्व मराठी समाज बांधवासह इतरही समाज या मराठ्याच्या आरक्षणाला पाठिंबा देत असल्याचा मनस्वी आनंद या सबंध मराठा समाजाला होत आहे. कारण मराठा समाजावर आजपर्यंत जे अन्याय झाला, आता भविष्यातील पिढीला त्या अन्यायाची झळ लागू नये याच्यासाठी सबंध मराठा समाज दक्षता घेऊन या लढ्यामध्ये सामील होत आहे. या लढ्यामध्ये आता
खेड्यापाड्यातील वाडी तांड्यावरील सर्व समाज बांधव एकजुटीने मराठा समाजाच्या पाठीमागे उभा राहिलेत, त्याच्याबद्दल या सर्व इतर 18 पगड समाजाचं सुद्धा मराठा समाजाच्या वतीनं मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आणि भविष्यात मराठा समाज हा मोठा भावासारखा महाराष्ट्रातल्या 18 पगड समाजाला सोबत घेऊन आजपर्यंत हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या या समाजाला बरोबर घेऊन चाललेला हा मराठा समाज आज अडचणीत आलेला असताना या सर्व समाजाच्या भावना इतर समाजाच्या बांधवांनी सुद्धा लक्षात घेऊन या लढ्यामध्ये त्यांनी पाठबळ दिलं, पाठिंबा दिला, आर्थिक मदत दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। आणि या लढ्यामध्ये आता यश हे आपल्या दृष्टीपथात आहे, त्यामुळं फक्त आता एकच की या लढ्याला अंतिम टप्प्यामध्ये नेईपर्यंत आता महाराष्ट्रातला मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, याची शासनानं पण नोंद घ्यावी। तारखेला संध्याकाळी 7 वाजता माननीय जरांगे पाटलाची होत असलेल्या सभेला सर्व मराठा बांधवांनी, महिलांनी आणि युवकांनी यावं ही आग्रहाची विनंती करण्यासाठी सर्व पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून, आपापले विचार बाजूला ठेवून फक्त समाजाच्या ह्या लढ्यासाठी सर्व मराठा बांधवांनी एकत्र यावं आणि ही सभा यशस्वी करावी, एवढंच मी आवाहन करतो। देशमुख अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यावर जरांगे पाटील यांची 11 तारखेला सभा होत आहे। 100 एकर जागा कमी पडत आहे असं ग्रामीण भागातील काही लोकांचं म्हणणं आहे। आपण या ठिकाणचे नियोजन समितीवर आहात, काय वाटते आपणास? हो, कारण प्रत्येक गावातून आम्हाला फोन येतोय की ही जे आम्ही एक ग्राउंड तयार केलंय त्या ग्राउंडमध्ये लोक बसणार नाहीत, पण आम्ही 1 लाख लोकांचं हे ग्राउंड तयार केलेलं आहे। 1 लाख लोकांची बसण्याची, पाण्याची आणि त्यांच्या नाश्त्याची एवढी एक पूर्ण सोय एक पूर्ण तालुक्यातील समाज बांधवांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये एक असा कुणीही नाही की प्रत्येक गावातून, प्रत्येक कुटुंबातून आम्हाला मदतीचा हात आलेला आहे आणि त्यामुळं ही सभा 100% यशस्वी होणार। 3 येत्या 11 डिसेंबरला मराठा योद्धा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांची सभा सकल मराठा समाज अंबेजोगाई तालुका यांच्या वतीनं आयोजित केलेली आहे। या सभेचं नियोजन आणि आयोजित करत असताना या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी वेगळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। नियोजन समितीचा असा अंदाज आहे की या ठिकाणी पूर्ण 2-3 तालुक्यामधून 2 ते 3 लाख पब्लिक येण्याचा अंदाज आहे। त्या अंदाजाप्रमाणे इथं नियोजन समिती काम करत आहे। हे काम करत असताना इथं महिलांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था आहे, पुरुषांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था आहे। त्याचबरोबर महिलांसाठी वेगळं शौचालयसुद्धा नियोजन समितीने इथं नियोजित केलेलं आहे। त्याचबरोबर बाकी पार्किंग व्यवस्थासुद्धा केलेली आहे। मी एक या नियोजन समितीतला कार्यकर्ता म्हणून व संपूर्ण तालुक्यातील जनतेला असं आवाहन करतो की जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाचं बलिदान देण्याचं ठरवलेलं आहे मराठा आरक्षण चळवळीसाठी। काही समाज बांधवांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, तर सर्व 2-3 तालुक्यातील मराठा बांधवांनी आपला वेळ आणि पैसा या सभेसाठी द्यावा अशी विनंती करतो आणि मी थांबतो। आपल्या जनसमुदायात भरपूर येणार आहे, म्हणून त्याच्यामुळे कोणी पार्किंगचे काय होईल याची भीती बाळगायची बिलकुलच आवश्यकता नाही। आपली सभा जरी लाखो संख्येने होत असली तरी लाखोच्या पेक्षा आपण 2 लाख लोक म्हणजे लोकसंख्या येईल एवढ्या लोकांची समजा पार्किंगची सोय आपण केलेली आहे। कारण की या ग्राउंडच्या शेजारी सगळीकडे मोकळेच ग्राउंड असल्यामुळे पार्किंगची काही अडचण येणार नाही। कारण की आंबासागर कारखान्याचं एवढं मोठं ग्राउंड असल्यामुळे त्या ठिकाणी तर पार्किंग सोय आहेच, पण देवळावर राडी रोडकडून येणारे वाहनाची सोय त्याच साईडला राहणार आहे आणि लातूरकडून येणारे वाहनाची सोय तिथंच अनिकेत भयाचे व शिवाजी चौकात त्यांच्या जागेत होणार आहे। व अंबाजोगाईकडून परळीकडून येणाऱ्या लोकांची पार्किंग ही बसस्टँडच्या म्हणजे उड्डाणपुलाच्या पलीकडूनच त्या प्लॉटिंग आहे, त्या प्लॉटिंग त्या ठिकाणी होणार आहे। व आंबासागरच्या कारखान्याच्या ग्राउंडच्या शेजारी एवढी पार्किंग आहे की बस म्हणजे पार्किंगचा कोणी लोड घेऊन या आणि मला जागा भेटणार नाही म्हणून पुढेही कोणी वाहन आणण्याचा प्रयत्न करू नये। कारण की सभा आपली एकदम शांतते आणि व्यवस्थित पार पाडायची आहे। आपल्या सभेचे व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपण इथं कमीत कमी 2000 स्वयंसेवक स्वयंपूर्तीने तयार झालेले आहेत, त्याच्यामुळं त्याची बी आपल्या अडचण येणार नाही। आणि आणखी एक सूचना करायची म्हणजे या ठिकाणी काय संध्याकाळचा टाईम असल्यामुळे थंडी वाजणार आहे। थंडी वाजणार असल्यामुळे प्रत्येकाने येतोय आपलं लहान लेकरू सोबत राहणार आहे, महिला सोबत राहणार आहे, प्रत्येकाने स्वेटर कानाला बांधायची सोय करूनच यावं याची एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे। त्यासोबतच महिलांनी आता काकांनी सांगितल्याप्रमाणे महिलाची एक अडचण होती किंवा इथं आल्यानंतर आपण स्वच्छतागृह आहे का नाही ही काकांनी सांगितलेला विषय महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा आहे। त्यांनी महिलांनी बिलकुल संकोच बाळगायची गरज नाही किंवा इथं आपली सोय होईल का नाही, एकदम उत्तम रीतीने सोय केलेली आहे। त्याच्यामुळे कोणीही त्यासाठी आपण घरी बसायची आवश्यकता नाही तरी सर्वच। आणि आणखी एक गोष्ट
सांगायची म्हणजे ही सभा फक्त मराठा समाजाचीच नाही तर पूर्ण समाजात पाठिंबा असलेले दर्शक म्हणजे धोतक असलेले म्हणजे समाज लक्षात येईल की किती समाज म्हणजे मराठा समाजासोबत आहे हे तुम्हाला या सभेच्या ठिकाणी दिसणारच आहे. एवढंच बोलून एवढं आवाहन करतात आम्ही सगळ्या समितीच्या वतीनं आवाहन करतात की लाखोच्या संख्येने उपस्थित राहा व सभा यशस्वी कराल एवढी अपेक्षा बाळगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. इथं सभा व्हायलेली आहे आपली 11 तारखेला. मी आलेलो आहे. आपण सर्व बांधव यावे एवढे फक्त माझी विनंती आहे. आणि येलम समाज किंवा कुठला बी समाज असू द्या मी आलेलो आहे म्हणजे सगळ्याच येणार मला एवढी गॅरंटी आहे. आज या ठिकाणी 11 तारखेला जी मनोजजी जरांगे पाटील यांची जाहीर सभा मराठा आरक्षण या प्रश्नाकरता होत आहे. त्यासाठी आज या ठिकाणी मुद्दामून मी सर्व बांधवांची भेट घेण्यासाठी व नियोजनस्थळी या ठिकाणी हजर झालो आहे. आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना याच्या अगोदरच संपूर्ण पाठिंबा जरांगे पाटलांना देऊन त्या ठिकाणी अंतर्गत या ठिकाणी त्यांची भेट घेतली आहे. आणि आज या ठिकाणी आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीनं सुद्धा आम्ही संपूर्ण पाठिंबा या सभेसाठी जाहीर करतो. जेवढं शक्य होईल तेवढं मी सर्व बांधवांना विनंती करतो की या ठिकाणी सभेला उपस्थित राहून एक तुमची ही जी मागणी आहे मराठा समाजाची ती मागणी अतिशय रास्त आहे. कारण त्या मागणीला उद्धवजी साहेबांना तर पाठिंबा दिला परंतु केंद्र शासन राज्य शासनानं सुद्धा ही सकारात्मक बाजू घेऊन हे प्रश्न मार्गी लावून मराठाला आरक्षण द्यावा ही माझी मराठा बांधवाला आरक्षण द्यावा ही आमची शिवसेनेची अगोदरपासून मागणी आहे. आणि उद्धवजी साहेबांना सुद्धा ती मागणी गाऊन धरली आहे आणि आमचा पूर्णपणे याला जाहीर पाठिंबा आहे. मराठ्यांचे क्रांतीसूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे यांची अंबेजोगाई आंबासाखर या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशी सभेचं 11 तारखेला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 11 तारखेला संध्याकाळी 7 वाजता अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची सभा या ठिकाणी आंबासाखर या ठिकाणी होणार आहे. जास्तीत जास्त या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन हे मराठा क्रांती मोर्चा अंबेजोगाईच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे नियोजन करत असताना प्रत्येक गावांना दिलेल्या भेटी प्रत्येक गावामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हे गावोगाव जाऊन या ठिकाणी प्रत्येकांना आपल्या सहकुटुंब आपले मित्र कुटुंबीय महिला बंधू भगिनी या सर्वांना या ठिकाणी येण्यासाठी निमंत्रण देत आहेत. या ठिकाणी निमंत्रण देत असताना तांदूळ प्रत्येकाच्या घरापर्यंत ते कशा पद्धतीनं तांदूळ पोहोचेल कशा पद्धतीनं आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी पोहोचेल त्याचा प्रयत्न समाज बांधव या ठिकाणी समन्वयक करत आहेत. आणि हे करत असताना या ठिकाणी सर्व नियोजन आपण बघू शकतो की हे अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं 100 एकरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नियोजन केलेलं आहे. परंतु आता जी परिस्थिती आजची परिस्थिती आहे ही आजची परिस्थिती जर आपण बघितली तर मनामध्ये अशी शंका आहे की हा 100 एकरचा परिसर जो आहे हा 100 एकरचा परिसरसुद्धा कमी पडेल की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आणि त्यामुळं पुढं आता नियोजन याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कशा पद्धतीनं लोक येतील आणि कशा पद्धतीने या ठिकाणी ही जागा आपल्याला वाढवता येईल याचंही नियोजन मराठा क्रांती मोर्चा अंबेजोगाई करत आहे. परंतु या ठिकाणी मी सर्व मराठा बांधवांना त्याचबरोबर या ठिकाणी हा जो लढा आहे हा एकटा मराठा बांधवांचा नाही आहे तर 18 पगड जातीमधले जे सर्व बांधव आहेत हे बांधव एकत्रित मिळून ही सभा अतिशय भव्य दिव्य करणार आहेत. आणि ऐतिहासिक अशा प्रकारची ही सभा ही या ठिकाणी व्हावी. पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रात या सभेमधून अतिशय मोठ्या पद्धतीनं संख्या या ठिकाणी दिसावी यासाठी सर्व क्रांती मोर्चाचे बांधव या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. या पार्किंगच्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या अशा पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि ही जी पार्किंगची व्यवस्था आहे ही कुठंही कमी पडणार नाही. जवळपास 2000पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी या ठिकाणी या क्रांती मोर्चाच्या या सभेसाठी या ठिकाणी नोंदणी केली आहे. याच्यापेक्षाही जास्त अजून नोंदणी या ठिकाणी होत आहे. आणि या सर्व एकंदरीत बाबींचा विचार केला तर खूप मोठी अशी ऐतिहासिक सभा जी की आजपर्यंत या ठिकाणी या भागामध्ये कधी झालेली नसेल. कुठलाही या ठिकाणी प्रत्येकजण जो येतोय तो कुठलाही पक्ष नाही आमचा कुठलाही पक्ष नाही आमचा कुठलाही गटतट नाही अशा प्रकारच्या विचारानं सर्व एकत्रितपणे ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी सर्व या तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या 11 तारखेला संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी आपल्या घरातले जे काही कुटुंबीय आहेत महिला
बंधू जे काही आप्तेष्ट आहेत या सर्वांनी एकत्रितपणे या सभेमध्ये आपली ताकद दाखवून द्यावी आणि आपला जो आरक्षणाचा लढा आहे तो यशस्वी करावा, अशा प्रकारची मी विनंती या ठिकाणी सर्व क्रांती मोर्चाच्या वतीनं अंबेजोगाईकरांना त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.